तुमच्याकडे किती जमीन आहे याला महत्त्व नाहीये, तर तुमच्याकडे असलेल्या जमिनीचा किती हुशारीने उपयोग करता याला महत्त्व आहे. नमस्कार, मी दीपाली खुर्दळ, सह्याद्रीची शेतकरी उद्योजिका आणि ही आहे माझी गोष्ट. माझे माहेर आहे आवनखेड. तिथे आम्ही 3 भाऊ बहीण होतो. मग 17व्या वर्षीच माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मग इकडं सासरे आल्यानंतर इकडं पण शेतीचा व्यवसाय होता. मग त्याच्यानंतर मुलं झाल्यानंतर 2018 साली आमच्या एक असा प्रसंग आला की मुलीला पण प्लेटलेट वाढल्यामुळे दवाखान्याचा खर्च खूप वाढून गेला आणि सासऱ्यांना पण अटॅक आल्यामुळे तिथं पण पैसा वाढून गेला. खूप पैशाची गरज पडली, पण आम्हाला उत्पन्न पण साथ देत नव्हतं. मग काय केलं पाहिजे आम्ही? मग बटाईनं पण वावरं धरले. आमचे वावरं होते 5-1 एकर होते, पण मग आम्ही दुसऱ्यांचे पण 5 एकर धरलं. मग त्याच्यामध्ये बी कमी क्षेत्रामध्ये आम्हाला उत्पन्न कशी जास्त घडली पाहिजे, आम्ही हा प्रयत्न करतो. यावर्षी आमच्या 4 बिघे बाग लावलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही घेवडा लावला आहे. मेमध्ये जवळजवळ घेवडा लावला. मग घेवडा आता सुरू झालेला आहे की आपला बागाचा खर्च निघाला पाहिजे, हा आमचा हेतू असतो. किंवा आपल्याला घरामध्ये मुलं आहे, बाळ आहे, त्यांच्यासाठी खर्च पण खूप लागतो. मग तो बागाचं कसं वार्षिक उत्पन्न असतं, वर्षानेच येतो. मग घेवडा लावला की 2-3 महिन्यात सुरू होऊन जातो आणि त्याच्यामध्ये आमचा खर्च येत राहतो. तर मागच्या वर्षी आमचा नफा असा होता, द्राक्ष बागेमध्ये कूज झाल्यामुळे बाग खूप छान आला होता, पण मग कूज झाल्यामुळे आम्हाला कमी उत्पन्न भेटलं तरी आम्हाला बागामध्ये 5-6 लाख रुपये भेटले होते. आणि मागच्या वर्षी तांबाट्यांचे दर चांगले असल्यामुळे तांबाट्यांचे पण 8-9 लाख रुपये भेटून गेले होते. मग आमचं वार्षिक उत्पन्न 14 लाख झालं होतं. त्याच्यामध्ये आमचं 6 लाख रुपये खर्च जाऊन आम्हाला 8 लाख रुपये शिल्लक राहिले. मग आम्ही स्वीटकॉर्न नावाचं एक मका आणली सह्याद्रीवरनं आणि ती लावली, बेडवरती लावली. मग आम्ही मका या पद्धतीने लावली होती की आम्ही पहिले त्याच्यामध्ये टमाटे लावलेले होते. मग टमाट्यांचं पीक काढलं आणि ड्रीप पण तसं पसरवलेलं होतं. ड्रीप तसंच राहून दिलं. मल्चिंग कागद गोळा करून घेतला आणि टमाट्यांचं साफ करून टाकलं. म्हणजे साफ बाहेर पण नाही टाकलं, मध्ये टाकून दिलं. आणि त्याच्यानंतर आम्ही लोक जसे मशागत करून वावर सगळं काही तयारी करून लावतं, आम्ही तसं काहीच केलं नाही. फक्त तांबाटी उपटली आणि त्याच्यावरती मका लावून दिली. पण खूप चांगली मका झाली होती. मकाला जवळजवळ 15-1 हजार खर्च आला. त्याच्यामध्ये आम्हाला 8 ते 10 टन उत्पन्न भेटलं. मग त्याच्यामागे आम्हाला 1.5 लाखाचा नफा झाला. आम्ही पहिल्यांदाच लावली, त्याच्यामुळे आम्हाला अनुभव नव्हता की होईल की नाही, पण खूप चांगली झाली. इतकी छान मका झाली की त्याला 2 कंस येण्याऐवजी 3 कंस आले. पण ते कंस पण इतके छान होते ना, तर म्हणजे बाहेरून बघायला यायचे. आमचे जे आम्ही सह्याद्रीवरून ठेवलेले होते ते सर, ते पण यायचे बघायला. मग त्याच्यानंतर कॅनडावरून पण ग्राहक आमची मका बघायला आले. त्यांनी पण खूप कौतुक केलं. मग त्याच्यानंतर आम्ही परत वेगवेगळे पिकांचे प्रयोग सुरू केले. सह्याद्रीकडनं आम्हाला समजले की पहिल्यांदा की आपल्याला ड्रायर बनवायचं आहे. मग आम्हाला टेन्शन आलं होतं, आता ड्रायर बनवायचं तर पैसा तर नाही आहे आपल्याकडे, मग आपण ड्रायर कसं बनवायचं? पण मग माझे मिस्टर गेले सह्याद्रीला आणि तिथं समजलं की नाही, लोन पण तेच देणार आहे, सगळ्या गोष्टी तेच देणार आहे, आपण फक्त तयारी ठेवायची आणि आपली जागा ठेवायची. मग आम्ही ठरवलं की आपण करूया, आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून करूया. मग आमचं ट्रेनिंग होतं सह्याद्रीला. मग ट्रेनिंगसाठी मी गेले होते, 10 दिवस गेले. त्यांनी सगळी माहिती दिली आम्हाला पहिल्यापासून. त्या ड्रायरमध्ये आम्ही पहिल्यांदा मनुका टाकला होता. मनुका मागच्या वर्षी खूप मण्यांना भाव असल्यामुळे मनुका आम्ही काही जास्त टाकू शकलो नाही, थोडाच बनवला होता. मग त्याच्यानंतर थोडी मेथी बनवली होती. मेथीला पण मार्केट पडले. आमचा व्यवसाय असा आहे ड्रायरचा की ज्या पिकाला भाव नसेल तोच घ्यायचा, म्हणजे आपल्याला परवडला पाहिजे. मग आम्ही तांबाटा पण बनवला होता. तांबाटा जवळ 500-600 किलो बनवला होता. मग त्याच्यानंतर आलं घेतलं. आल्याचे मशीन आले कंपनीकडनं आम्हाला. मग आल्याचं आम्हाला एकदमच सोपं होऊन गेलं. मग आलं सगळ्यात मागच्या सीजनला आम्ही आलं जास्त बनवलं. आलं म्हणजे जवळजवळ 15 ते 20 टन आलं आम्ही कापलं. आणि खरं आम्हाला ड्रायरमध्ये आल्याचीच चांगली पैसा आला होता. मग आम्ही तोच निर्णय घेतला, ड्रायर बनवायचं ठरवलं. आपण जर शेतामध्ये आपल्या तांबाट्या आहे, तांबाट्यांना मार्केट नसलं तर आपण त्याच तांबाट्या तोडून आपल्या ड्रायरमध्ये जर ड्राय केल्या तर त्याचा आपल्याला डबल पैसा होईल. शेती ही केवळ आपली परंपरा नाही, तर तो एक शाश्वत व्यवसाय बनू शकतो.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.